नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरु क्लासेसच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत स्वाध्याय 3.2। तर चला सुरुवात करूया स्वाध्याय 3.2 ला। त्याच्यातला पहिला प्रश्न आहे, 500 रुपयाच्या 120 नोटा, 100 रुपयाच्या 15 नोटा, 10 रुपयाच्या 3 नोटा व 1 रुपयाची 7 नाणी मिळून होणाऱ्या एकूण रकमेचे विस्तारित रूप पुढीलपैकी कोणते? सगळ्यांचे आपल्याला सुरुवातीला मल्टिप्लिकेशन करून ॲडिशन करून त्यांची संख्येची विस्तारित मांडणी या ठिकाणी शोधायची। मग ह्या ठिकाणी पहा, 500 किती नोटा आहेत? 120, म्हणून 1 2 3 0 1 2 3 0 आणि 12 5 जा 60, हे झाले 60,000। नंतर 100 रुपयाचा 15 नोटा गुणिले 15, 1 2 0 जशास तसे, 15 1 जा 15, 1500। नंतर 10 रुपयाचा 3 नोटा म्हणजे 30 रुपये होतात आणि 7 नाणी जशास तसे। आता याची बेरीज केली काय आणि विस्तारित मांडणी काय आपल्याला शोधायची। 60,000 या ठिकाणी 60,000 दिलेले, नंतर 1000 हवे, 1000 दिले, नंतर 500 दिले, 30 आणि 7, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपल्याला याचं योग्य उत्तर मिळालेलं आहे। बाकी शोधायची आवश्यकता नाही। चला तर पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न दुसरा पाहूया, 2.5 लाख ही संख्या विस्तारित रूपात कशी लिहाल? 2.5 लाख, तुम्हाला 2.5 लाख लिहिता यायला हवं। 2,50,000 हे झाले 2.5 लाख। मग आता 2.5 लाखची विस्तारित मांडणी म्हणजे काय? 2 वर किती शून्य हवेत आपल्याला? 5, हे लक्षात ठेवायचंय कारण तो लक्ष्य आहे। या ठिकाणी 2 घेतले, इथं 0 4च आहे म्हणून पर्याय क्रमांक 1 गेला। नंतर दुसरा 1 2 3 4 5 0, इथं पुन्हा 2 आलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 गेला, कारण 2 एकच वेळेला येईल। नंतर या ठिकाणी 1 2, इथं 1 आलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 येणार नाही, उरला काय? 4, योग्य उत्तर आपल्याला मिळालं। 2 नंतर 1 2 3 4 5 5 0 1 2 3 4 5 वर 4 0 म्हणजे 50,000, योग्य उत्तर मिळालं आपल्याला पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न आहे आपला तिसरा, हे विस्तारित रूप पुढीलपैकी कोणत्या संख्येचे आहे? आता याची विस्तारित रूप आहे, आपल्याला त्याची मांडणी करायची। हा 3 जसास तसा, नंतर 1 2 3 4 5 0 1 2 3 4 5 0। सर हा 3 का घेतला असा? कारण 3 1 जा 3 होतो। या काही कॉमन गोष्टी तुम्ही आता विद्यार्थी मित्रांनो समजून घेत चला। नंतर 7 1 जा 7, नंतर 1 2 3 4 0 1 2 3 4 0, हा 7 जसास तसा। 1 2 3 0 आणि 5, 1 2 3 0 आणि 5, हे विस्तारित रूप आहे। याची मांडणी केली तर 0 0 0 5 7 3, 3,75,000 या ठिकाणी आपल्याला दिलेले शब्दांमध्ये, तर 2.5 लाख हे 2.5 लाख नाही म्हणून पर्याय क्रमांक जो आहे 1 तो येणार नाही। 2.25 लाख हे 2.25 लाख नाहीये त्यामुळे पर्याय क्रमांक 2 ही गेला। 4.25 लाख ही संख्या 4.25 लाख आहे, म्हणजे 4 लाखला 25,000 कमी म्हणजेच 4.25 लाख होतात आणि ही ती योग्य मांडणी म्हणून पर्याय क्रमांक 3 हा आपलं योग्य उत्तर। पुढचे प्रश्न खूप महत्त्वाचे, एखादी ट्रिक मी तुम्हाला ऑनलाईनलाही शिकवून देईल की जर शोधायचं असेल तर कशा पद्धतीने शोधायचं। पण या ठिकाणी तुम्हाला एखादी ट्रिक मी सांगायचा प्रयत्न करतो। चला, या संख्येमध्ये दशक जाळ स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत व दशक स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत यातील फरक किती? आता 2018 ला आलेला हा प्रश्न आहे।
बघा 10,000 म्हणजे या ठिकाणी येणार 40,000. नंतर पुढे काय सांगलंय आपल्याला, दशक स्थानी येतो आपला 3 म्हणजे आले 30. यांच्यातील फरक 0, इकडनं कॅरी करत जर इथं हे केलं तर 10 होता, 10 - 3 7, इथं उरलेलं 9, इथं उरलेलं 9, इकडनं कॅरी केल्यामुळे इथं उरतात 3. 399 70, 399 70 पर्याय 1 नाही. 399 इथं पण नाही. 399 70 पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर मिळालं आहे. पुढचा प्रश्न आहे 5वा. पहा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण खूप महत्वाचे व्हिडिओ पुढे यायचे बाकी आहेत. पुढचा प्रश्न इतका सोपा आहे तर मी सांगू शकत नाही की किती सोपा आहे. तुम्ही समजून घ्या. या संख्येतील अधोरेखित अंकाच्या स्थानिक किमतीमधील फरक किती. आता अधोरेखित म्हणजे ज्या ठिकाणी अंडरलाईन केलेली आहे ते अंक. आता या ठिकाणी एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष म्हणजे 5वर 5 शून्य लक्ष. बघा, जर तुम्हाला कळत नसेल विद्यार्थी मित्रांनो, हा 5 जसाच्या तसा लिहायचा. त्याच्यानंतरचे अंक 1 2 3 4 5 अंक आहेत म्हणून 1 2 3 4 5 शून्य द्यायचे. नंतर 3नंतर 2 अंक आहेत म्हणून 3वर 2 शून्य दिले. यांच्यातील फरक विचारलेला आहे. एकदम सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. पहा या ठिकाणी काय येणार, मागच्या वेळेस सांगितलं तुम्हाला 10, इथं 9, इथं 9, इकडनं बदलल्यामुळे इथं 4, इथं आले 7 9 9 आणि 4. आता लक्ष द्या, समजून घ्या. ज्या वेळेस अधोरेखित अंकाचा फरक विचारलेला असेल अशा वेळेस मोठी संख्या काय दिलेली आहे, 5. 5 पेक्षा एक अंक लहान शोधायचा. मग 5 पेक्षा एक अंक लहान म्हणजे काय येतोय, 4. मग तो 4 येतोय म्हणून या ठिकाणी सुरुवातीला 4 2 मध्ये दिलेला नाही आणि 4 मध्येही तो दिलेला नाही. 5 5 आहे आणि हे आहे अंक 6 आणि हे 5 5 अंक दिले म्हणून पर्याय या ठिकाणी 2 गायब होतात. उरले किती, 2. मग याचा हे अंक शोधताना 499 700, 499 700 पर्याय क्रमांक 1 आपल्याला योग्य उत्तर मिळालं. या ठिकाणी काही वेळेला काही कृत्य असतात त्याही समजून घ्यायचा. चला पुढचा प्रश्न पाहूया 6वा. या संख्येतील अधोरेखित अंकाच्या दर्शनी किमतीमधील फरक. आता दर्शनी म्हणजे पाताक्षणी आपल्याला जो अंक दिसतो तोच. आता अधोरेखित केलेला इथं 4 आणि इथं 4, दोघी ठिकाणी 4 म्हणून 4 - 4 जर केले विद्यार्थी मित्रांनो काय मिळतात, 0. म्हणून याचं योग्य उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. म्हणून तुम्हाला स्थानिक किंमत माहित असली पाहिजे. स्थानिक किंमत म्हणजे काय, स्वतः तोच अंक किंवा संख्येच्या खाली अंडर राहिले असेल तर स्वतः ती संख्या. लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे आपला 7वा. या संख्येतील 2 अंकाची स्थानिक किंमत 8 अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. मग आता 2 काय आहे, 200च्या ठिकाणी म्हणून लिहिले. 8च्या अंकाच्या किती पट म्हणून 8 खाली गेला भागिले 8 वंजा 8 2 16. आता 20 मधून जर 16 मायनस केले तर उरतात 4. या ठिकाणी 4 दिले तर संख्या तयार होते 40 आणि 8 5 40. उत्तर आले विद्यार्थी मित्रांनो 25. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे आपला 8वा. एका 4 अंकी संख्येत PQRS हे अनुक्रमे म्हणजे काय, त्यांच्या क्रमानुसारच हजार, शतक, दशक व एकक स्थानी असणारे अंक आहेत. त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती होईल. या ठिकाणी बेरीज दिलेली नाहीये, त्याची विस्तारित मांडणी दिलेली आहे. मग आता P आणि Q शोधूया. P असेल 1000 आणि Q असेल शतक. या ठिकाणी 1000 नाहीये, दिसतंय का तुम्हाला, 100 आहेत म्हणून पर्याय क्रमांक 1 गेला. या ठिकाणी 1000 आहे पण या ठिकाणी Q हवा होता, इथं R दिलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 ही गेला. म्हणजे निरीक्षण क्षमता वाढवा.
लगेच तुम्हाला क्लिअर होईल. नंतर इथं 1000 Q, नंतर RS पर्याय क्रमांक 3 योग्य मांडणी दिलेली आहे आपल्याला. तर चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे 9वा. या संख्येत, हा प्रश्न समजून घ्या, असे प्रश्न पेपरात आले तर कसे सोडवणार. आता हा पेपरात आलेला नाही पण येऊ शकतात, कसा सोडवणार पहा, समजून घ्यायचंय. या ठिकाणी स्टारच्या जागी काय येणार आहे, स्टारच्या जागी सारखेच अंक आहेत. त्या दोन स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक 79,920 आहे. तर ती संख्या कोणती. आता ज्यावेळेस फरक विचारलाय त्यावेळेस समजून घ्यायचं. या ठिकाणी इथं आणि इथं सर काय अंक घेणार, मग इथं संख्या काय होते 2. या ठिकाणी स्टार आपल्याला माहित नाही कोणता अंक आहे. नंतर 7, 5 स्टार आणि 3. आता या ठिकाणी सारखे अंक असले पाहिजे. मग या ठिकाणी 3 आणि 3 येतोय. मग एक एक पर्याय जर घेतला विद्यार्थी मित्रांनो तर आपला वेळ वाया जाईल आणि पेपरात तुम्हाला तेवढा वेळ राहत नाही. तर पहा मी कसं सोडवते उदाहरण. अशा वेळेस या ठिकाणी आपल्याला इथं काय दिलेलं आहे, फरक 79920. मग या ठिकाणी पहिला अंक दिलेला आहे काय 7. 7 पेक्षा एक अंक मोठा शोधायचा. 7 पेक्षा एक अंक किंवा आलेल्या संख्येत 1 मिळवा. आलेल्या संख्येत 1 मिळवला तर उत्तर काय ते 8 आलं उत्तर. सर इतकं सोपं काही क्लुप्त्या जर समजून घेतल्या ना तर खूपच सोपं आहे. 7 मध्ये 1 मिळवले तर 8. इथं 8 दिलेले नाहीत, दिले का पहा. इथं 8 नाही, इथं 8 नाही, इथं 7, इथं 7. नंतर या ठिकाणी 8, इथं 8. पर्याय क्रमांक उत्तर मिळालं 3. किती सोपी ट्रिक होती. जर असे प्रश्न आले आणि असा गॅप असेल तर या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलेलं आहे की या पद्धतीने शोधायचं. चला पुढचा प्रश्न शोधूया 10वा आणि आपला स्वाध्याय 3.2 मधलाही शेवटचा प्रश्न. ही 2 अंकी संख्या 84 आहे. जर b ची किंमत 4 असेल तर a ची किंमत किती. या ठिकाणी पहा प्लस b. या ठिकाणी b ची किंमत आपल्याला 4 दिलेली आहे आणि a ची किंमत विचारलेली आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा वेळेस आपण असे उदाहरण लिहितो बघा. 4x किंवा 4b किंवा 4c हे अंकांना या ठिकाणी जे येतात हे गुणाकाराच्या स्वरूपात असतात नेहमी. त्या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह मध्ये दिलेलं आहे का नाही, पण तो गुणाकार असतो. म्हणून या ठिकाणी 10 आणि a यांच्यामध्ये तो काय गुणाकार. मग आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो 10 या संख्येला कोणत्या संख्येने मल्टिप्लाय केलं तर उत्तर 80 यायला पाहिजे. कारण पहा 84 मधून या ठिकाणी b म्हणजे 4 सांगितलेला, हा 4 गेला, उरले किती 80. मग या ठिकाणी आपल्याला 80. मग 10 ला कोणत्या संख्येने मल्टिप्लाय केलं, व्हेरी गुड, बरोबर सांगितलं तू 8. म्हणजे पर्याय क्रमांक काय मिळाला 4. आणखी एक मेथड यासाठी दुसरी सोडवण्याची पहा. या ठिकाणी 10a प्लस b आहे, इथं 4 आले तर इथं येतील 80 प्लस इथं गुणाकार होतो. मग गुणाकारच्या स्वरूपात इकडे जर गेला तर तो काय असतो भागाकार. म्हणून या ठिकाणी 80 भागिले हा जो 10 आहे तो भागाकार मध्ये जातो. 10 1 जा 10 8 जा, उत्तर मिळालं 8. ह्या पद्धतीने सोडवलं तरी चालेल. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओला भेटू.